कांतारा चॅप्टर 1 बघितलं आणि डोक्यात फक्त एकच लाईन घुमली, दहशत का दुसरा म्हणजे ऋषभ शेट्टी. म्हणजे सिनेमातल्या प्रत्येक गोष्टीवर जर बोलायचं झालं ना तर प्रत्येक गोष्टी दर्जा वाटते मला. आणि ऍक्टिंग बद्दल खास करून बोलायचं झालं तर ऋषभ शेट्टीने डायरेक्ट शतक मारून टाकले. आता सिनेमा जो आहे तो पहिला हाफ तुम्हाला थोडासा स्लो वाटू शकतो किंवा तुम्हाला पकड घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. सेकंड हाफमध्ये एकदम दर्जा विषय होऊन जातो. सिनेमा थिएटरमध्ये तुम्हाला जो एक्सपिरियन्स मिळतो ना, जो कामाला आपण म्हणतो की एखाद्या फिल्ममधनं आपण एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडतो, तर तशी ही फिल्म आहे. कांतारा जो फर्स्ट आला होता हा त्याचा प्रिक्वल आहे पूर्णपणे. कथा बऱ्यापैकी तसं पाहायला गेलं तर दोन्हीच्या सिमिलर जातात, फक्त हे थोडंसं आपण बॅकला जातो आणि तिथला राजा आणि त्याच्यावरती प्रजा आणि हे सगळं होतं. पण ह्याचं जे एक्झिक्युशन आहे, याच्यातले काही जे VFXचे शॉट्स आहेत, इव्हन ऋषभ शेट्टीने जे काही परफॉर्म केलं ते सगळं तगडं आहे. म्हणजे तुम्हाला गुजबम येतील काही ठिकाणी असं वाटेल की अरे बापरे. त्यामध्ये एक वाघाचा सीन आहे जो मी ट्रेलरमध्ये पण बोललो होतो, तो लहान मुलाचा, त्याचा एक कमाल रेफरन्स आहे फिल्ममध्ये. तो तुम्हाला असा भारी वाटेल फिल्ममध्ये बघताना. आणि त्यासोबतच मला असं वाटतं की कांताराचा जो एंड आहे त्याच्यामध्ये जे काही त्यांनी क्रिएट केलंय ते बघून डायरेक्ट असं वाटतं की बापरे, म्हणजे थिएटर जसं काय देऊळ झाल्यासारखं वाटतं. इतकं ते जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे देव जणू त्या ऋषभ शेट्टीच्या खरंच अंगात आलं का काय परत एकदा असं तिथं ते सगळं वाटतं. तर हा एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही हा कांतारा चॅप्टर 1 नक्की बघितला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला अशा नवीन फिल्मबद्दल माहिती घ्यायची असेल, जाणून घ्यायचं असेल तर फिल्मी पंडितला फॉलो करा. थँक्यू.